नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 8वा दिवस आहे। नाशिकमध्ये कडाक्याच्या थंडीत देखील आंदोलकांनी रात्र रस्त्यावरती काढलेली आहे। आतापर्यंत प्रशासनासोबत झालेल्या बैठका निष्फळ ठरलेल्या आहेत। दरम्यान आजच्या बैठकीमध्ये ठोस निर्णय न झाल्यास जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आलाय। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान याचा आढावा घेत महिला आंदोलकांशी बातचीत केलेली आहे प्रांजलना। नाशिकमध्ये वातावरणात अचानक बदल झाल्याचं बघायला मिळतंय। प्रचंड गारवा असा निर्माण झालेला आहे। कडाक्याची थंडी ही पडलेली आहे। उबदार कपडे घातल्याशिवाय घराबाहेर पडणं देखील नाशिककरांना अवघड झालेलं आहे। एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे आपण बघत आहोत या थंडीमध्ये देखील कुडकुडत रात्र जी आहे ती या आदिवासी बांधवांनी रस्त्यावरती काढलेली आहेत। आजचा त्यांच्या आंदोलनाचा खरं तर 8वा हा दिवस आहे। मावशी कुठले तुम्ही? आम्ही इगतपुरीचे आहे। इकडे आम्ही 8 दिवस झाले इकडे बसलेलो आहे, पण सरकारला काय आमची जागी येत नाही। आमची काही हे करत नाही। आम्ही कवर हे करायचं, आम्ही जेल बघायला तयार आहे। आमच्या मागण्या पुऱ्या करावा। काय आता एकदम थंडी पडलेली आहे, काय केलं? आम्ही हे बघा पुष्ट काय पण आणतो शकतो रात्रभर। आम्हाला जेवायला नाही काय नाही, असंच राहतो ना आम्ही। रात्रभर शेकून काढतो आम्ही। या सरकारला जागी येत का नाही? आमचा हक्क आम्हाला पाहिजे ते। परत वरून आमची मागण्या पुऱ्या झाल्या पाहिजे, तरुण इथून उठणार नाही आम्ही। थंडी गारते। आम्ही लेकरं बाळा सोडून इथं बसलोय। आम्हाला कधी आमचा हक्क मिळणार? हक्क मिळाल्याशिवाय आम्ही काही इथून राहणार नाही। आमचा भले पर्यंत जावं तरी चालेल, गेलो तरी चालेल, पण आमचं सरकार हक्क घेतल्याशिवाय सोडणार नाही आम्ही। जेल भरो आंदोलनाचा देखील इशारा आंदोलकांनी दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या बैठकीत नक्की काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन मयूर वार्गेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।